नमस्कार मित्रांनो, शाश्वतच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा पेपर आहे 2022चा पेपर आहे रिझनिंगचा. बरोबर आहे. प्रीमध्ये रिझनिंगची स्ट्रॅटेजी काय असावी या पेपरमधून आपण समजणार आहोत. तसं आपली सिरीज चालूच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पेपरमध्ये कसे कसे एक्झाम्पल आलेत आणि त्याला आपण कसं टॅकल करायचं याबद्दल आपण माहिती घेतच आहोत. बरोबर. आता हा पेपर जो काढला होता तो पेपरमध्ये क्वेश्चनची संख्या लिमिटेड होती, पण क्वेश्चन मस्त होते. मस्त होते, टाइम कन्झ्युमिंग होते. म्हणजे इथं जर टाइम तुमचा वेस्ट झाला असता तर मॅथला तुम्हाला टाइम भेटला नसता. थोडंसं स्मार्टनेसनी सोडवला असता पेपर तुम्ही, तर त्यावेळेसच्या पोरांनी स्मार्टनेसनी सोडवलाच आहे. ज्यांचं सिलेक्शन झालं त्यांनी स्मार्टनेसनी सोडवलाय. आता जर तुम्ही पीवायक्यूची प्रॅक्टिस करत असताना या पेपरला थोडंसं स्मार्टनेसनी सोडवलं असेल तर तुम्हाला याला कमी वेळ कसा सोडवायचा हे आपण पूर्ण पाहणार आहोत. पूर्ण एक्झाम्पल पाहिल्यानंतर पहिलं एक्झाम्पल या पद्धतीचं ए सेट मधलं. आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. आंब्याचं झाड कुठे आहे? पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. आता याच्यामध्ये दोन कन्सर्न येतात. जर विशेष पाहिलं तर दोन कन्सर्न दिसतात आपल्याला. काय होतं रे? आंब्याचं झाड आहे ते दोन झाडांच्या मध्ये. कुठे कुठे? आंबा. पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये. म्हणजे पेरू आणि लिंबू. आता ही एकच पॉसिबिलिटी येते का रे? नाही येत आहे. मग दुसरी पण पॉसिबिलिटी येते. आंबा, लिंबू आणि पेरू. या इथे दोन्ही पॉसिबिलिटी जर काढून घेतल्या असत्या तर आपल्याला सोडवायला या टाइपचं एक्झाम्पल सोडवायला थोडंसं मदत झालं असतं. कुठलंही एक्झाम्पल सोडवण्याच्या आधी त्याला थोडंसं ओव्हरलुक करून घ्यायची सवय ठेवा. ओव्हरलुक करून घेतल्यावर तुम्हाला मॅक्सिमम टाइम तुमचा सेव्ह होतो सोडवताना. पेरूच्या झाडाच्या मध्ये आहे, झाडाजवळ नाही, पण झाडाजवळ आहे. पण आंब्याच्या व पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे, पण पेरूच्या झाडाजवळ नाहीये. बरोबर आहे. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे, पण पेरूच्या झाडाजवळ नाहीये. म्हणजे दोन पॉसिबिलिटी मध्ये पपई या ठिकाणी येऊ शकते, पेरूच्या झाडाजवळ नाहीये. बरोबर. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. नारळ. बरोबर आहे. मग पपईच्या उजवीकडे झाड नारळाचं झाड जर असेल तर ही पॉसिबिलिटी काय होते? डिनाय होते. मग एकाच पॉसिबिलिटीने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेही झाड नाहीये, कुठलंही झाड नाहीच आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे सांगायचं आपल्याला. कुठली कुठली विधाने बरोबर आहेत. अरेंजमेंट जरी सोपी जरी असली तर विधानावरून आपल्याला कळालं पाहिजे. विधानं थोडीशी क्रिटिकल केलेली होती. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. पहिलं विधान बरोबर आहे. बरोबर आहे. आता दुसऱ्यावर जाऊया. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे का रे? आहे. दुसरं पण विधान बरोबर आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ आहे. बरोबर. तिसरं पण विधान काय? बरोबर आहे. तिसरं पण विधान बरोबर आहे. तिन्ही विधान बरोबर असणार आन्सर कुठलं आहे आपलं? विधान 1, 2, 3 बरोबर आहेत. आन्सर 4 इज द करेक्ट वन. बरोबर. त्याच्या खाली पण ऑप्शन होते, ते बघून आपल्याला आन्सर द्यायचं होतं. म्हणजे आपल्याला काय करायचं होतं? पुन्हा आपल्याला त्याला व्हेरीफाय करायचं होतं. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला होता. हा प्रश्न आयोगाने सेकंड आन्सर की मध्ये फायनल आन्सर की मध्ये कॅन्सल केला होता. कारण काय होतं माहितीये का? शाब्दिक रचना. बरोबर आहे. ऑब्जेक्शन घेणाऱ्यांनी व्यवस्थित घेतलं होतं शाब्दिक रचना. बघूया, सोडून पाहूया कॅन्सल करण्याचं कारण काय होतं. ABCDE आणि F ओळीत उभे आहेत. बी हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. बी हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. F आणि D च्या. याची आणखी एक पॉसिबिलिटी काय येईल? D इथं असू शकतं, B आणि F आणि D च्या मध्ये उभे आहेत. बरोबर आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. आता ही पॉसिबिलिटी जर दिली आपण, बरोबर, E हा कोणाच्या मध्ये? A आणि C च्या मध्ये. A आणि C च्या मध्ये E आहे. याची पॉसिबिलिटी काय येऊ शकते रे? C, E, A अशी पण येऊ शकते. बरोबर. उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. कोणाच्या पुढे नाहीये? F किंवा D च्या. A हा कोणासोबत नाहीये? F अदरवाइज D च्या सोबत नाहीये. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला इथं लावायचं आहे. बरोबर आहे. यांची पॉसिबिलिटीज इथं लावायच्यात. आता जर मी A सोबत F किंवा D नाही पाहिजे, म्हणजे इथं हे असं ठेवू शकतो का रे? A, E, C. बरोबर आहे. मग मी याला आणखी एका पॉसिबिलिटी मध्ये लिहू शकतो का? यस, लिहू शकतो. F, B, D. बरोबर. F, B, D. D सोबत A सोबत D नाही पाहिजे आणि F नाही पाहिजे. म्हणजे D सोबत पण A नाही पाहिजे.
म्हणजे ही पॉसिबिलिटी इथं पण लिहू शकतो मी CEA. आता त्याच पॉसिबिलिटीसाठी या कन्सिडरेशनला बघूया. ए सोबत F किंवा D नाही पाहिजे, म्हणजे इथं काय लिहू शकतो रे मी CEA. बरोबर आहे. आता CEA याचीच जर दुसरी पॉसिबिलिटी बघितलं DBF असं जर केलं मी, तर इथे या पद्धतीने पण लिहू शकतो मी AEC. बरोबर. 4 पॉसिबिलिटीज तयार होत आहेत. एकाच एक्झाम्पलच्या 4 पॉसिबिलिटी तयार होत आहेत. आता पुढचं वाचा. सी हा लगेच पुढे नाही, F हा कोणत्या जोडीमध्ये, आता काय म्हणतोय माहितीये का, ए हा F किंवा D यांच्यामध्ये लगेच पुढे नाही, सी हा D च्या लगेच पुढे नाही. पुढचा मुद्दा काय केलाय, सी हा D च्या पुढे नाहीये, म्हणजे सी आणि D सोबत जिथं दिसतायत ते तिथं कॅन्सल करा. सी आणि D सोबत जिथं दिसतायत तिथं कॅन्सल करा. बरोबर. हे दोन्ही पण पॉसिबिलिटी काय झाल्या, कॅन्सल झाल्या. या दोन्ही पण पॉसिबिलिटी काय झाल्या, कॅन्सल झाल्या. म्हणजे आपल्याकडे, माझ्याकडे आणखी सुद्धा 2 पॉसिबिलिटी आहेत ज्याच्यावरून मी आन्सर देऊ शकतो. आता उत्तर काय विचारलंय, प्रश्न काय विचारलाय बघा, F कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे. मध्यभागी हा शब्द नाहीये, मध्ये उभा आहे. कोणत्या जोडीच्या, पहिली जोडी बी आणि डी. बरोबर आहे. बी आणि डी मध्ये F आहे का, नाहीये, उत्तर कॅन्सल. बी आणि ए, बी आणि ए च्या मध्ये F आहे का, हो आहे. मध्ये, मध्यभागी विचारलंय का, नाही. बरोबर आहे. बी आणि ई, बी आणि ई च्या मध्ये आहे का F, आहे. बी आणि ई पण आहे. बी आणि सी, बी आणि सी च्या मध्ये आहे का, आहे. मध्यभागी जर म्हणलं असतं, एक्झॅक्ट बिटवीन जर म्हणलं असतं, बरोबर, एक्झॅक्ट बिटवीन जर म्हणलं असतं तर 4 बरोबर होतं, बाकी 3 नव्हते. याच्यामुळे हा प्रश्न इथं कॅन्सल केलाय, शाब्दिक रचनेमध्ये झालेल्या बदलामुळं, शाब्दिक रचनेमध्ये झालेल्या बदलामुळं. क्लिअर आहे. चला आता बघा, प्रश्न मस्त होता. थोडंसं त्याला काय केलं होतं, लेंदी स्वरूप आणलं होतं. काही नाही, प्रश्न सोडवताना थोडंसं लेंदी स्वरूप केलं होतं, बाकी काही नाही. जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मध्ये अनुक्रमे 1 ते 13 पर्यंत दर्शवत असतील, 1 2 3 4 5 6 6 7 8 9 10 11 12 आणि 13, ए ते एम पर्यंत n शून्य दर्शवत असेल, n शून्य दर्शवत असेल, आणि ओ ते झेड मधील अक्षरे अनुक्रमे -1 टू -12, म्हणजे -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 असं दर्शवत असतील, तर सक्सेस दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज सांगा. SUCCESS. बघा, यस कितीवर आहे, -5. यू कितीवर आहे, -7. बरोबर आहे, -7. सी कितीवर आहे, 3 + 3 + 3 + 5. एस म्हणजे -5 -5. बघा, -5 + 5 कटले. बरोबर आहे. मग आणखी काय कटू शकतं, -3 -3 कटलं. बरोबर आहे. +3 + 3 6. इथं -7 ला -1 लिहू शकतो. मग किती आलं, 5 -1 -5 -5 -1 म्हणजे -11 आन्सर आहे. -11 आन्सर ए आहे. या पद्धतीने याला सोप्या पद्धतीने सोडवायचं होतं, काही टेन्शन घ्यायची गरज नव्हती. त्या पद्धतीने मांडणी केली की आला असतं. थोडंसं काय होतं, लेंदी होतं प्रीच्या मानाने, पण ठीक आहे, एवढं तर चलतं आहे. आयोगाला एवढी गोष्ट तर माफ आहे. बघा रे, प्रॉब्लेम फार सोपा होता. कसा होता, काय होतं, 20 22 + 20 42 गुणवले 2 किती, 84. बरोबर आहे. -5 79. बरोबर. इंटू 2 बेरीज केली, इंटू 2 केलं. बरोबर आहे. बेरीज केली, इंटू 2 केलं. बेरीज किती आली, 25. इंटू 2 केलं, 50 -5 45. आता त्याच पद्धतीनं 18 आणि 12 30. बरोबर आहे. इंटू 2 किती, 60 -5 55. मग 40 आणि 18 किती रे, 58. 58 गुणवले 2 किती, 116 -5 111. आन्सर काय येईल, 111. 58 गुणवले 2 111. यस, 1 2 2. क्लिअर आहे. नेक्स्ट, सांकेतिक अंक, त्याला पण काय होतं, कोडिंग डिकोडिंगचे 2 प्रॉब्लेम. बघा, एकाच परीक्षेमध्ये कोडिंग डिकोडिंगचे 2 प्रॉब्लेम, याच्या आधीचा पण होता, हा पण आहे. त्या पण बघा, रेड RED
ला काय कोड केलंय 9, मग पोझिशन ऑफ अल्फाबेट बघा 18 5 4, म्हणजे तिघांची बेरीज जर केली मी किती येते 27. 27 ला 9 मध्ये कसं कन्वर्ट करू, नंबर ऑफ लेटर्स किती आहे 3, डिवाइड बाय 3 केलं तर आन्सर किती येईल 9 येईल. बरोबर आहे, डिवाइड बाय 3 केलं तर आन्सर किती येईल 9 येईल. बी एल यू ई बघा, बी 2, एल 12, यू किती 21, ई 5, सगळ्यांची बेरीज करा. 12 आणि 5 26, 26 आणि 12 28 आणि 38 आणि 2 40, डिवाइड बाय 4, रिमाइंडर पूर्ण भाग गेला 10चा. बरोबर आहे, मग आन्सर किती आलं 10. आता पुढचं काढायचंय व्हाईट, WHITE. बरोबर आहे, WHITE. डब्ल्यू किती 23 वर 8 9 20 5, करा बेरीज. चला बरोबर आहे, 25 25 आणि 9 34, 34 आणि 8 42, 42 आणि 23 45 आणि 20 65, 65, डिवाइड बाय 5, कारण की 5 अक्षर आहेत 1 2 3 4 5, आन्सर किती येईल 5 1 5 5 3 15, 13 आन्सर आहे, आन्सर 1. 13 आन्सर 1. या पद्धतीने सोप्या पद्धतीने सोडवायचं होतं. आफ्टर दॅट बरोबर आहे, हे थोडेसे प्रश्न छोटे होते, एवढूशे होते, कारण की काय कॉन्सेप्ट जरी प्रश्न थोडेसे असले तरी काय होतं थोडंसं ट्विस्टेड पेपर होता. तर या गोष्टीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. आयोग कधी कधी ट्विस्टेड पेपर पण टाकू शकतो, लेंदी पेपर पण टाकू शकतो. या पेपरमधून काय शिकायला भेटलं तर आयोगाचा काही भरोसा नाहीये. कधी कधी मेन्सवाले एक्झाम्पल पण प्रीला आपण बघू शकतो. क्लिअर आहे, चला भेटूया अशाच पेपर सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.